जस्ट मार्केटमधून आली आणि गरमी एवढी आहे की असं वाटतं की आपण ओव्हन मध्येच आहोत। शरीराला फार चटके लागत होते आणि थंड पिण्याचं मन झालं होतं। मग काय पटकन शॉपमध्ये वळली आणि एक सोड्याची आणि एक स्प्राईटची बाटली उचलली। तितक्यात युवान येऊन बोलतो की त्याला काहीतरी थंड प्यायचं आहे, म्हणून मी आज मोहितो बनवायचं ठरवलं। यासाठी मी लिंबू, कलिंगड, मी बनवलेला स्पेशल मोहितो पावडर आणि पुदिनाचे पानं घेतले आहे। तर आता आपण मोहितो पावडर कसं बनवायचं ते बघूया। यासाठी मी 4 पोलोचे पॉकेट आणि 4 हॉल्स आणि अर्धी वाटी साखर घेऊन मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहे। पोलो शॉपमध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही पेपरमेंटच्या गोळ्या सुद्धा घेऊ शकता। आपण जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मोहितो पितो तेव्हा जशी टेस्ट येते तशी सेम टेस्ट या मोहितोला येणार आहे, कारण यात आपण बनवलेली ही पावडर वापरणार आहोत। चला तर मग पहिले आपण रिफ्रेशिंग असा मिंट मोहितो बनवून घेऊयात। यासाठी मी एक ज्यूस ग्लास घेतला आहे। आता या ग्लासामध्ये पुदिनाचे पानं, लिंबाचे छोटे छोटे तुकडे आणि या लिंबाच्या तुकड्यातले मी बिया काढून घेतले आहेत। यात आपण बनवलेलं मोहितोचं पावडर टाकून घेऊयात। हे पावडर मोठे 2 चमचे टाकून घ्यायचे आहेत। आता हे छान क्रश करून घेऊयात। घाबरू नका, तुम्हाला मारत नाही तर मी हे सर्व या लाटण्याच्या साहाय्याने क्रश करून घेणार आहे। तुम्हाला जर असा विचार आला असेल की पुदिना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात, तर असं अजिबात करू नका। जर तुम्ही पुदिना मिक्सरमध्ये बारीक केलं तर त्याची चटणी बनणार आणि त्याचा उग्र वास राहणार। तर इथे मी एक लिंबाची फोड ग्लासला लावून घेते। मी इथे ग्लासात स्प्राईट टाकून घेते। तुम्ही इथे 4-5 बर्फाचे तुकडे सुद्धा टाकू शकतात। युवान आणि मला दोघांना सुद्धा सर्दी झाली आहे, म्हणून मी यात बर्फ टाकला नाही। आणि इथे तुमचं रिफ्रेशिंग आणि थंडगार असं मिंट मोहितो तयार आहे। आता आपण वॉटरमेलन मोहितो बनवूयात। यासाठी मी एक रिकामी ग्लास घेतला आहे। आता यात कलिंगडचे तुकडे टाकून घेते। हे कलिंगडचे मी लहान लहान पीस करून घेतले आहे आणि यातल्या बिया काढून घेतल्या आहेत। इथे तुम्ही कलिंगडाच्या तुकड्याऐवजी कलिंगडचं ज्यूस सुद्धा वापरू शकता। आता यात भरपूर सारं लिंबू आणि पुदिनाचे पानं टाकून घेऊयात। लिंबू तुम्हाला हाताने न पिळता लाटण्यानेच किंवा क्रशरनेच क्रश करून घ्यायचं आहे। यामुळे लिंबूच्या सालातलं इसेन्स सुद्धा आपल्या ज्यूसमध्ये जातं आणि लिंबूचा एक वेगळाच फ्लेवर आपल्या ज्यूसला येतो। इथे मी 2 मोठे चमचे भरून मोहितो पावडर घेतली आहे आणि आता लाटण्याच्या साहाय्याने चांगलं क्रश करून घेते। इथे मी डेकोरेशन म्हणून एक कलिंगडचा तुकडा ग्लासाला लावून घेते। आता यात मी थंड सोडा टाकून घेणार आहे। तुम्ही यात स्प्राईट सुद्धा टाकू शकतात आणि वॉटरमेलन मोहितो तयार आहे। या गरमीमध्ये घरी एकदा तरी बनवून पहा रिफ्रेशिंग असा मिंट आणि वॉटरमेलन मोहितो। चला तर आता मी एन्जॉय करते माझं ड्रिंक। हे ड्रिंक युवानला तर फार आवडलं, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून घ्या। बाय। Bye. We do your puja video.